तुम्ही पाहतात जनहित मराठी न्यूज। आज बहुजन जनता पक्ष या नावाने या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि अनेक कार्यकर्ते तुम्ही या ठिकाणी आपल्या समोर जुटलेले पाहू शकतात। राहडगाव पैठण तालुक्यातील राहडगाव या ठिकाणी आज हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे, शाखेचं ओपनिंग झालेलं आहे। नेमकं बहुजन जनता पक्षाची उद्देश पुढील काय असणार आहे त्यांच्याच कार्यकर्त्याकडनं व या ठिकाणी पक्षाच्या उपस्थित कार्यकर्त्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। जनहित मराठीसोबत मी के शेख या ठिकाणी आहे। सर, बहुजन जनता पक्षाचं उद्घाटन राहडगाव या ठिकाणी झालेलं आहे, नेमकं पक्षाची ध्येय धोरणे काय असणार आहे आणि आत्तापर्यंत कुठं शाखेचे उद्घाटन झाले? पक्षाचे ध्येय धोरण म्हणजे पक्षाची जर एकूण कारकीर्द सांगायचं म्हटलं तर पक्ष हा मातंग समाज नाही, तर ज्या काही 18 पगड जाती आहेत, जे काही कामगार आहेत, जे काही शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, यांचा ज्या राजकीय पक्षामध्ये आता सत्ताधारी पक्ष जे आहेत त्या पक्षाकडून लालच देऊन ज्या पद्धतीने फायदा घेतला गेला आणि त्यांना जसं की थोडक्यात जर बोललं की लाडकी बहीण हा विषय घेतला तर आपल्याला समजू शकतं की सामान्य नागरिकांची किती मोठ्या प्रमाणात एक छोटासा विषय घेऊन दिशाभूल केली जाते आणि ही दिशाभूल होऊ नये म्हणून आपण पुढील येत्या वाटचालीमध्ये काम करणार आहोत। त्याचबरोबर बहुजन जनता पक्ष हा फक्त एका जातीपुरता मर्यादित नाही किंवा एखाद्या धर्मापुरता मर्यादित नाही। आमच्या पक्षामध्ये 18 पगड जातीचे आणि सर्व धर्माची लोक आहेत। थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आमचे पंजाबचे इथं कुठं आहेत आपले या पुढे या हे तुम्ही ह्यांना आता पाहिलं तर तुम्हाला समजेल की आपला पक्ष हा पंजाबपर्यंत पोहोचला आहे आणि आपल्यासोबत असेच सर्व धर्माचे, मुस्लिम धर्माचे असतील, हिंदू धर्माचे असतील, शीख धर्माचे असतील, बौद्ध धर्माचे असतील, मतलब सर्व एकूण धर्मातील आपल्यासोबत पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जुळत आहेत। आपला पक्ष एकूण राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये आपला पक्ष काम करत आहेत। 24 जिल्ह्यातील लगभग 70 ते 80 शाखा ओपन झालेल्या आहेत। आपल्या आपलं औरंगाबाद जिल्ह्यातील ही पहिली शाखा आहे, पण ही पहिली नसणार आहे, ही पहिली सुरुवात असणार आहे। यापुढेही मातंग समाजाच्या विकासासाठी आमच्या पक्षाचा महत्त्वाचा जर काही उद्देश असेल तो मी ना विचार करता सांगायचं म्हणजे मातंग समाजाचा किंवा आपल्या पक्षासोबत जुडलेल्या तालुका लेवलचा असेल, वार्ड लेवलचा असेल, शाखा लेवलचा असेल, जिल्हा लेवलचा असेल, जो कोणी पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्याचा आर्थिक विकास कसा करता येईल त्या विषयावर आम्ही 100% काम करणार आहोत। कारण आता आम्हाला आजपर्यंत भारतरत्नाचं लालच, मागण्या करून मोर्चे करण्याचं लालच, रोडावर उतरवून आमच्यावर केसा टाकण्याचं लालच, आम्हाला आजपर्यंत फक्त फसवणूक केलेली आहे। आम्ही आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टीला बळी पडणार नाहोत आणि यापुढं आम्ही खंबीरपणे संविधानाच्या मार्गाने 100% आर्थिक पाठबळ कसं उभा करता येईल हा एकमेव उद्देश घेऊन बहुजन जनता पक्षाचा प्रत्येक शाखा ते प्रदेशचा पदाधिकारी कसा उभा करता येईल हीच बाब घेऊन आम्ही काम करणार आहोत। नक्कीच सर, आपलं नाव काय? बालाजी घुमाडे या पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज गेली फक्त 6 महिन्याचा पक्ष आहे आपला। आपल्या पक्षाला काही 22 वर्ष झालेली नाहीत। मोजक्या 6 महिन्यामध्ये आपला पक्ष 24 जिल्ह्यामध्ये गेलेला आहे। 25वा जिल्हा 1-2 दिवसा अगोदर झालेला आहे, तो आहे नाशिक। त्यानंतर आता पुढचा जिल्हा असणार आहे अमरावती। अमरावतीमध्ये लगेच आपले होऊ शकतं की पुढच्या आठवड्यात ही शाखा ओपनिंग होईल। नक्कीच राहडगाव या ठिकाणी बहुजन जनता पक्षाचं उद्घाटन झालेलं आहे आणि घुमाडे साहेब आपल्या समवेत होते। त्यांनी त्यांच्या पक्षाची ध्येय धोरण जे काही उद्दिष्ट आहे ते आपल्या समोर सांगितलेलं आहे। जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन रामेश्वर डोईसपोडेसह मी के शेख, मनपूर्वक धन्यवाद।